मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी बघूया. रवींद्र धंगेकर आणि उदय सामंत यांची अंधेरीमध्ये भेट झालेली आहे. रवींद्र धंगेकर 8 दिवसात शिवसेनेत जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची अंधेरी इथल्या एका हॉटेलमध्ये भेट घेतलेली आहे. धंगेकर येत्या 8 दिवसांमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहेत अशी वरिष्ठ सूत्रांकडून सध्या माहिती मिळते. तर काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांनी शिवसेना नेते उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा केलेला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाचा अपडेट आता समोर येताना आपल्याला बघायला मिळतोय. रवींद्र धंगेकर आणि उदय सामंत यांची अंधेरीमध्ये भेट झाल्याची माहिती समोर येते. तर रवींद्र धंगेकर येत्या 8 दिवसात शिवसेनेमध्ये जाणार अशी माहिती सूत्रांकडून येते. आमदार रवींद्र धंगेकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आपण सध्या छायाचित्र बघतो. यांची भेट झालेली आहे. अंधेरीतल्या एका हॉटेलमध्ये ही भेट झालेली आहे. तर धंगेकर येत्या 8 दिवसात शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहेत अशी वरिष्ठ सूत्रांकडून सध्या माहिती मिळते. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांनी शिवसेना नेते उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा केलाय. उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. उदय, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाचा अपडेट म्हणावा लागेल. रवींद्र धंगेकर आणि उदय सामंत यांची भेट झालेली आहे. आपण पाहतो की वरिष्ठ सूत्रांनी जी न्यूज 18 लोकमतला माहिती दिलेली आहे त्यानुसार ऑपरेशन टायगर पडद्यामागे मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे सध्या शिवसेनेच्या संपर्कात आहे. शिवसेना नेत्यांच्या ते भेटीगाठी घेत आहेत. शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची त्यांनी अंधेरी येथील एका 5 स्टार हॉटेलमध्ये भेट घेतलेली आहे आणि भेट घेतल्यावेळी त्याच दिवशी रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव जे आहेत प्रणव धंगेकर यांचा वाढदिवस देखील होता आणि तो वाढदिवस देखील केक कापून तिथे साजरा करण्यात आलेला आहे. आणि जी माहिती मिळते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 8 दिवसांमध्ये काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे एकूणच पडद्यामागे ऑपरेशन टायगर हे सक्रिय होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टप्प्याटप्प्याने माजी आमदारांचा प्रवेश होतोय. त्याचबरोबर जे आजी आमदार आहेत त्यांचा देखील एकाच वेळेला पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळते. मात्र एकंदरीत पुढच्या आता कुठल्या पक्षाचा आमदाराचा नंबर लागतोय हे आता पाहावं लागेल. निश्चित पडद्यामागे मोठ्या हालचाली होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. स्वतः रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत. रवींद्रजी, सध्या जे छायाचित्र बघायला मिळत आहे काय सांगाल त्याबद्दल, तुमची जी भेट झाली त्याबद्दल? नाही, परवा माझ्या मुलाचा वाढदिवस होता 20 तारखेला. बरं. हॅलो. हा येतो तुमचा आवाज. परवा पुण्यामध्ये वाढदिवस होता माझ्या मुलाचा. आम्ही उदय सामंत पुण्यामध्ये आले होते. त्यावेळेला त्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आणि आम्ही एकत्र जुने मित्र आहोत. तसे उदय सामंत आम्ही जुने मित्र आहोत आणि कधी भेटलं तर आम्ही एकवेळी गप्पा पूर्वीपासून मारतो. आणि शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, सगळीकडे माझे पदाधिकारी पहिल्यापासून मित्र आहेत. आम्ही एकमेकाच्या पक्षात पूर्वीचे एकमेकाचे मित्र आहोत. बरं. आणि बऱ्याच वेळा आम्ही भेटतो, सगळ्यांनाच भेटतो. त्यात त्यांची माझी भेट झाली. माझा मुलगा आणि त्यांचा माझ्या मुलाचा मित्र त्यांचे ते फॅमिली संबंध असल्यामुळं त्यांनी तिकडं आणि दिवशी. तर उदय सामंत असं म्हणाले होते की लवकरच तुम्ही शिवसेनेमध्ये याल आणि आला तर तुमचं स्वागत आहे असं सुद्धा त्यांच्याकडून बोललं गेलेलं आहे. ना आता कोणाला वाटत नाही का आपला पक्ष वाढवा म्हणून बोलवलं असतं ना. पण आपण शेवटी निर्णय तो माझा असेल ना का असेल तर. आणि दुसरी चर्चेचा दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही जी स्टेटस जो लावलेला होता त्यामध्ये भगवी शाल अंगावरती होती. मग तो संकेत समजावा का? भगवी तर पहिल्यापासून माझ्या अंगावर असते. आज आहे का तुम्ही माझे पहिले जुने फोटो नाहीत का? सगळे माझे भगवीच फोटो आहेत पूर्वीपासून. पण काँग्रेसमध्ये तुम्ही नाराज आहात का? नाही, शिवजयंती होती ना का परवा. शिवजयंतीला माझ्या कार्यकर्त्यांनी फोटो काढले आणि फोटो काढून ते सगळे स्टोरी बिरी करत होते. आणि माझ्या सोशल मीडियाला बी बघा परवाचं शिवजयंतीचं सगळं ते जेवण बिवण वाटताना बाकीच्या गोष्टी सगळ्या तर त्यातले ते फोटो आहेत. परवा शिवजयंती होती ना पुण्यामध्ये तर 10,000 लोकांना चहा पाणी ताक जेवणाचा कार्यक्रम केला होता मी. आणि तिथे सगळे कार्यकर्ते रील बनवले होते. त्यातला तो रील एक. बरं. मग असं म्हणता येईल की तुमचा काँग्रेस सोडायचा बिलकुलच विचार नाहीये? नाही, काँग्रेस नाही सोडायचं. पण राजकीय वर्तुळात ज्या पद्धतीने चर्चा केली जाते तुमच्या नाराजीबद्दल असेल किंवा शिवसेना प्रवेशाबद्दल असेल त्याबद्दल मग तुम्ही काय सांगाल? मग ती चर्चा नेमकी का होती? ना आता आपले मित्र आहे सगळे म्हणतात आमच्या पक्षात ते म्हणतात. पण आता शेवटी पक्ष आपण काँग्रेसमध्ये आहे ना.
बरं, मग जेव्हा तुमची भेट झाली त्यात आणि काही राजकीय चर्चा झाली त्या भेटीमध्ये? नाही भेटलं आता एकमेकाला बोलतोच का मी की असं चाललंय ते चाललंय महाराष्ट्रात हे चाललंय महाराष्ट्रात हे नाही झालं पाहिजे या गोष्टी झाल्या पाहिजे चर्चा होतच ना राजकीय. निश्चित. धन्यवाद तुम्ही सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. तर पुन्हा एकदा आपण बातमी एकदा बघूया. रवींद्र धंगेकर यांची उदय सामंत यांच्यासोबत भेट झालेली आणि तो फोटो सध्या समोर आलेला आपल्याला बघायला मिळतोय. रवींद्र धंगेकर आणि उदय सामंत यांची अंधेरीमध्ये भेट झालेली आहे. रवींद्र धंगेकर 8 दिवसात शिवसेनेत जाणार अशी सूत्रांकडून माहिती येते. पण आता आपण जसं रवींद्र धंगेकर यांच्याशी आपण आता बातचीत केली असा कोणताही विचार नसल्याचं ते सांगतायत. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपण बघतोय रवींद्र धंगेकर आणि उदय सामंत यांची अंधेरीतल्या एका हॉटेलमध्ये भेट झाली आणि त्या 8 दिवसामध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार अशी वरिष्ठ सूत्रांकडून माहिती येते. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे आपण जाऊया. उदय, आता आपण जसं बघितलं रवींद्र धंगेकर यांच्याशी आपण बातचीत केली. काँग्रेस सोडण्याचा कोणताही विचार नाही असं ते सांगताना आपल्याला बघायला मिळत आहे. आपण एकंदरीत पाहिलेलं आहे की म्हणजे माजी आमदार आहेत ते नेहमी सांगतात की आमचा कोणत्याही पक्षाशी संपर्क नाहीये. मात्र प्रत्यक्ष जेव्हा पक्षांतराची वेळ येते त्यावेळेला मात्र ते मोठ्या थाटामाटामध्ये आपल्या काही हजारो कार्यकर्त्यांसोबत शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषतः कोकणामध्ये आपण पाहिले कपाटोट माजी आमदार जे विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार जे आहेत त्यांनी पक्षप्रवेश केलेला. राजन साळवी यांनी पक्षप्रवेश केला. त्यानंतर सुभाष बने यांनी पक्षप्रवेश केला. दोन्ही माजी आमदार आहेत ठाकरे गटाचे. त्यामुळे आता इतर कोणाचा नंबर लागतोय याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. पडद्यामागे मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली सुरू आहेत याची माहिती हळूहळू पुढे येते. अचानक पक्षप्रवेश जे आहेत ते केले जात आहे. त्यामध्ये कोणाचा नंबर लागतोय हेच पाहणं आता हाती राहिलेलं आहे. फक्त आता शिवसेनेने काँग्रेसचे आमदार जे आहेत त्यांना देखील गळाला लावणं जे निश्चित. उदय, जसं तुम्ही म्हणताय पडद्यामागे मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर पुण्याचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या व्हॉट्सअप स्टेटसची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. गळ्यामध्ये भगवा आणि गाणं शाहकार रुतबा असं स्टेटस धंगेकरांनी ठेवलेलं आहे. असं स्टेटस ठेवत रवींद्र धंगेकर यांनी स्वकीयांना सूचक इशारा दिलेला आहे. काँग्रेसच्या निरीक्षक पदावरून डावलल्यानंतर रवींद्र धंगेकर यांचं स्वकीयांना डिवसणारं स्टेटस बघायला मिळतंय. नुकतंच एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आलेल्या रवींद्र धंगेकर यांनी भगव्यासह ठेवलेल्या स्टेटसमुळे धंगेकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे. आणि आता रवींद्र धंगेकर जे माजी आमदार आहेत त्यांनी स्टेटस ठेवलं आणि त्यांच्या भगवं उपरण आहे. काय अर्थ समजायचा? पुण्यामध्ये मिशन मला असं वाटतं की रवींद्र धंगेकरांनी गळ्यामध्ये जर भगवं उपरणं ठेवलं असेल आणि त्याच्यावर भविष्यामध्ये जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. इकडे नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून सुरू करण्यात आलेलं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेलं आहे. नाशिकच्या काटेगल्लीतील अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधामध्ये आंदोलन करण्यात आलंय. तर या भागातील अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाई 6 तासांनंतर संपलेली आहे आणि याच कारवाईमुळे या परिसरात तणावाचं वातावरण आपल्याला बघायला मिळालं होतं. ही कारवाई थांबवण्यात आलेली असली तरी सुद्धा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय. दरम्यान या वादासंदर्भात भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांची भेट घेतली आहे आणि या भेटीनंतर सकल हिंदू समाजाकडून सुरू करण्यात आलेलं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलंय. दरम्यान सकाळी सकल हिंदू समाजाकडून करण्यात आलेल्या